मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आली आहे। ऐकायला गेलं तर दिलासा देणारी आहे, पण आत खोलात गेलं तर थोडी चटका लावणारी पण आहे। कारण यामध्ये आहे चांगली बातमी पण थोडंसं कटू सत्य। मराठवाडा म्हणजे काय तर आपला संघर्ष, स्थलांतर, रोजच्या प्रवासाची झुंज। छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या भागातून हजारो लोक दररोज काम, शिक्षण आणि व्यवसायासाठी बाहेर पडत असतात। पण रेल्वे प्रवास करताना नेहमीच एक प्रश्न राहतो, तिकीट मिळेल का, जागा मिळेल का। तुम्ही कधी जनरल डब्यात प्रवास केलाय का हो? दरवाजावर लटकणारे लोक, आत श्वास घेण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध नाही, रात्रभर उभं राहून प्रवास करणारे आमचे लोक। तपोवन एक्सप्रेस असेल, मराठवाडा एक्सप्रेस असेल, या गाड्या म्हणजे मराठवाड्याची लाईफलाईन म्हणायला हरकत नाही। पण त्याच गाड्यांमध्ये अति गर्दी ही कायमची समस्या बनली होती। विद्यार्थी परीक्षा द्यायला जातात, कामगार रोजी रोटीसाठी निघतात, पण प्रवास मात्र त्रासदायक। पण एक थोडीशी दिलासा देणारी बातमी हाती आली आहे। वाशिम आणि हिंगोलीकरांसाठी तर ही खूप मोठी चांगली खुशखबर मानायला हरकत नाही। मुंबईचा प्रवास आता थोडासा सोपा होणार आहे आमच्या वाशिमच्या आणि हिंगोलीच्या लोकांसाठी। पण या बातमीमध्ये एक ट्विस्ट सुद्धा आहे मित्रांनो, जो तुम्हाला विचार करायला नक्की लावेल। नेमकं काय आहे बातमी आणि काय आहे ट्विस्ट जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। खरं तर वाशिम आणि हिंगोली मराठवाड्यातील ही दोन जिल्हे जे आतापर्यंत थेट मोठ्या शहरांपासून थोडेसे दूरच राहिलेले होते। मुंबईला जायचं म्हणजे तर बस बदल, ट्रेन बदल आणि प्रचंड वेळ, हा आमच्या वाशिमच्या लोकांचा आणि हिंगोलीच्या लोकांचा प्रवास। पण आता हे चित्र बदलणार आहे। रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतलाय। नांदेड ते मुंबई LTT लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ही नवीन रेल्वे सेवा सुरू होणार आहे। ही रेल्वे जाणार आहे नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मनमाड, नाशिक मार्गे कल्याण मार्गे धावणार आहे आणि शेवटी मुंबईच्या LTT ला पोहोचणार आहे। याचा सर्वात मोठा फायदा कोणाला आहे तर वाशिम आणि हिंगोली सारख्या जिल्ह्यांना, जी थेट मुंबई सोबत कनेक्टिव्हिटी होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला जलद प्रवास। आणि विशेष म्हणजे वाशिम स्टेशन आता एक महत्त्वाचा थांबा बनणार आहे। या ट्रेनचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालंय। ही रेल्वे नांदेडहून सुटणार आहे दर सोमवार आणि बुधवारी रात्री 9:15 वाजता, म्हणजे नाशिकवरनं 9:15 वाजता तुम्ही बसायचंय। आणि मुंबईहून परतीचा प्रवास आहे मंगळवार आणि गुरुवारी दुपारी 2 वाजता, म्हणजे आठवड्यातून 2 दिवस ही सेवा उपलब्ध असेल। म्हणजेच प्रवाशांना आता एक नियमित पर्याय सुद्धा मिळणार आहे। बातमी इतकी महत्त्वाची काय आहे कारण उकळत्या उन्हात तासनतास बस प्रवास करण्याची गरज कमी होणार आहे। थेट रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेता येईल, श्रम वाचतील, पैसे वाचतील, विदर्भ आणि खानदेश सोबतही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। थोडक्यात ही ट्रेन फक्त एक सुविधा नाही तर वाशिम आणि हिंगोली सारख्या आमच्या मागासलेल्या जिल्ह्याला एक नवा पर्याय आहे। अजून एक मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी छोटीशी दिलासा देणारी बातमी मी तुम्हाला सांगतोय। ती बातमी आहे तपोवन एक्सप्रेस आणि मराठवाडा एक्सप्रेस या दोन गाड्यांना प्रत्येकी 2 अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतलाय। हो, यामुळे काय झालंय तर यामुळे 450 प्रवाशांना अधिक जागा मिळणार आहे। विशेषतः आमच्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड या भागातून मुंबई आणि मनमाडकडे नोकरी आणि शिक्षण व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे। कारण आतापर्यंत या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी, प्रचंड प्रवास करण्यासाठी हाल होत होते आणि अक्षरशः हा संघर्ष बनला होता। जनरल डब्यांमध्ये उभं राहून प्रवास करावा लागत होता आमच्या लोकांना, तिकिटांची कमतरता होती, दरवाजावर लटकून जाण्याची वेळ येत होती, अनेकांवर खूप मोठे हाल होते। आणि या बातमीसोबत एक कटू सत्य ही तुम्हाला मी सांगणार आहे। ठीक आहे, 2 डबे वाढवले, चांगली गोष्ट आहे, पण समस्या काही आज सुटणार नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रवासी त्रास सहन करत होते, पण त्यावर निर्णय झाला, ठीक आहे, उशिरा घेतला, चांगली गोष्ट आहे, दया तरी आली तुम्हाला आमच्यावर। पण आता उन्हाळा आहे, आमच्या मराठवाड्यातून पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर सारख्या शहरांना जोडणाऱ्या समर स्पेशल रेल्वे का नाहीये हो? ह्या गाड्याच का नाहीये? अजूनही प्रतीक्षा नाहीये। म्हणजे आता जवळजवळ मे महिना सुरू होतोय, अजूनही आम्हाला रेल्वे नाही। जवळपास 1 दशक झाला हा विषय प्रलंबित आहे। आमच्या मराठवाड्यातील लोकांनी, मुलांनी उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करायचा नाही का? फिरायला जायचं नाही का? मामाच्या गावाला जायचं नाही का? काय नेमकं चालू आहे? आणि हे 2 डबे दिले, वाढवण्याचा निर्णय घेतला, ठीक आहे, स्वागत आहे तुमचं, मान्य आहे। परंतु हा प्रवास आम्हाला अपुरा वाटतो ना, कारण मराठवाड्याच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ तात्पुरते उपाय नाही पाहिजे, आम्हाला थेट कनेक्टिव्हिटी आणि नवीन गाड्या पाहिजे, चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि वेळेवर आले पाहिजे, वेळेवर निर्णय घेतला पाहिजे। नाही तर बातमी चांगली आहे पण ती अर्धवट आहे आणि समाधानकारक आहे। ठीक आहे, थोडा खुश होतो आम्ही, पण हिंगोली वाशिमचे लोक थोडे सुखावले असतील, त्यांना स्वागत आहे। पण प्रश्न इथे असा उभा राहतोय, ह्या सुविधा आजच का? इतकी वर्ष झाली ही लोक त्रास सहन करत होते, थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी करत होती, तरीही निर्णय इतका उशिरा का घेतला गेला? आणखीन एक गोष्ट, आठवड्यातून फक्त 2च दिवस,
म्हणजे 2च दिवस प्रवास करायचा का आम्ही? ही पुरेशी सुविधा नाहीये सर. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी अजून अडचणी राहणार नाहीये का? मला सांगा. म्हणजे ही सुरुवात चांगली आहे, मान्य आहे, पण अजून अपूर्णच आहे. रेल्वे म्हणजे फक्त प्रवास नाहीये, ती गाव आणि शहर जोडणारी जीवनरेषा आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारी लाईफलाईन आहे. सामान्य माणसासाठी सर्वात स्वस्त पर्याय आहे. आणि वाशिम आणि हिंगोली सारख्या मागासलेल्या भागांना तर खऱ्या अर्थाने गरज आहे हो. त्यांना पुढे न्यायची गरज आहे. आणि अशा सुविधा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळायलाच पाहिजे. आपल्या हक्काची कनेक्टिव्हिटी मिळायलाच पाहिजे. आणि इतका वेळ का लागतोय? नेमकं तुम्हाला काय वाटतं? उन्हाळ्यात आमच्या मुलांनी समर वॅकेशनसाठी समर कनेक्टिव्हिटी पाहिजे का नाही पाहिजे? ही ट्रेन जी आहे ती पुरेशी आहे का, की अजून सुधारणा व्हायला पाहिजे, अजून मागणी व्हायला पाहिजे? याबद्दल नक्कीच कळवा. आणि तुमच्या कमेंट मला येत आहेत. अनेक लोक मला कॉल करतायत, पर्याय विचारतायत. निश्चितच आपला हा रेल्वेचा जो काही सिरीज चालू आहे त्याबद्दल तुम्ही जी प्रेम देतायत, कमेंट करतायत, तुमच्या भावना व्यक्त करतायत, मला कल्पना आहे. सहज आपण एक सुरुवात केली आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया बघून आपण हे सदर सुरू केलेलं आहे रेल्वेबद्दल. आणि खरंच मराठवाड्याच्या रेल्वेबद्दल खूपच उदासीनता आहे आणि खूपच मागासलेपण आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्याच्या रेल्वेचा विकास आपण आपल्या सर्वांच्या मार्फत करून घेणार आहोत. रेल्वे मंत्री वैष्णवला आम्ही अनेकदा मेल केले आहेत, त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांच्याकडनं रिप्लाय येत नाहीये, त्यांच्याकडनं कोणताही प्रतिसाद येत नाहीये. येणाऱ्या काळात रेल्वे मंत्री बदलावा का, रेल्वे मंत्र्याला हटवायचं का, याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. कारण असा जर का मंत्री असेल जो तुम्हाला रिप्लाय करत नाही, तुमच्या प्रश्नांसोबत जागरूक नसेल, तर असे मंत्री काय कामाचेच आहे? नेमकं कमेंट नक्की करा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवा. आणि कोणत्या रेल्वेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, कोणत्या रेल्वेबद्दल व्हिडिओ पाहिजे, त्याबद्दल नक्की कळवा. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.